एखाद्या प्राइम टाइम क्राइम टीव्ही सिरियल सारखा ड्रामा प्रत्यक्षात घडतोय। मीडिया उद्योगातली बडी आसामी म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या इंद्राणी मुखर्जी यांना मंगळवारी खार पोलिसांनी अटक केली। आपली बहीण शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर होता। मात्र 2012 मध्ये जिची हत्या झाली ती शीना बोरा इंद्राणीची बहीण नव्हे तर पोटची मुलगी होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट शीनाच्या भावानं केलाय। Still I'm in a shock right now because I can't believe someone for some reason can kill your own daughter or son. It's practically for our society where the mother, which we say mother is always ranked on the top. इंद्राणीनं शीनाची हत्या का केली असावी याबाबतही धक्कादायक माहिती हाती येतेय। इंद्राणी मुखर्जी यांनी 2002 मध्ये स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांच्याशी दुसरं लग्न केलं। मयत शीना बोरा ही इंद्राणीचा पहिला नवरा दास यांच्यापासून झालेली मुलगी, तर पीटर मुखर्जींच्या पहिल्या पत्नीपासून झालेला राहुल हा इंद्राणीचा सावत्र मुलगा। मात्र शीना बोरा हिचे आपला सावत्र भाऊ राहुल याच्याशी चक्क प्रेमसंबंध होते। सावत्र भावा बहिणीचं हे प्रेम खुपत असल्यानंच इंद्राणीनं आपल्या मुलीची ड्रायव्हर राकेश राय याच्या मदतीनं 2012 मध्ये हत्या केली। त्यानंतर पेणच्या गाबोदे गावाजवळच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्या प्रकारानं पीटर मुखर्जी देखील हादरून गेलेत। शीना बोरा आणि आपल्या लहान मुलाचे प्रेमसंबंध होते, मात्र इंद्राणीला ते आवडत नव्हतं। मी जेव्हा शीनाबाबत विचारलं तेव्हा तिनं ती अमेरिकेला असल्याचं सांगितलं। एवढंच नव्हे तर इंद्राणीनं शीनाची ओळख आपली बहीण अशीच करून दिली होती, असा खुलासा पीटर मुखर्जींनी केलाय। 3 वर्षांपूर्वी झालेला खून कदाचित इंद्राणीनं पचवला असता, मात्र एका खबऱ्यानं या खुनाची टीप मुंबई पोलिसांना दिली। पोलिसांनी गुप्तपणे तपास करून रायगडच्या गावातून शीनाचा मृतदेह शोधून काढला। इंद्राणीचा ड्रायव्हर राकेश रायला पोलिसी इंगा दाखवताच त्यानं सगळी माहिती पोलिसांना दिली। त्या जबाबाच्या आधारेच इंद्राणीला अटक झाली। मात्र या मर्डर मिस्ट्रीमध्ये आणखी काही स्फोटक खुलासे झाले तर आश्चर्य वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।